मला होता आज उपास, तर चेत्या म्हणे हे घे ऊस खाय आणि खुश राह. त्याला पा माहिती किती काळजी आहे. मग तो ऊस घेऊन आम्ही चाललो चेत्याच्या वावर, आणि त्याचा वावर काही जास्त दूर नाही गावापासून. चाललो आम्ही मटकत मटकत वावरात, आणि वावरात येऊन ऊस खायची मजा तर अलगच असते. आणि ऊस खात खात आम्ही आलो वावरात. चेत्याला यावर्षी बम गहू होते बरं, आणि आता तर ज्वारी बी पेरली बा पोऱ्यानं. 150 पोतं ज्वारी पक्की आहे यावर. आणि हे चेत्याची पहिली. तुम्हाला तर माहिती आहे पाण्याची कमी नाही आपल्याकडे. हे पहा आमच्या वावराजवळचे नालेच तर अजून वाहून राहिले. आणि आम्ही चाललो आता मोटर आणायला. त्यानं दुसऱ्या माणसाला मोटर दिली होती वापरायला, आणि ते मोटर टाकेल होती या विहिरीत. आणि विहिरीत तर पाणी नाही माहित एवढं पाणी आहे या विहिरीले. विहिरीच्या बाहेर पाणी पाहून राहिलं. चेत्यानं काढला मग आकोडा, पाईप धरून वळली मोटर वर, आणि हे आली मग आमची मोटर वर, आणि हे आलं आमचं गाडं, आणि धरली मोटर आणि टाकली गाड्या, आणि केबल बी नाही काढली तर पाईप बी नाही काढला, आणि सगळं जसं तसं गाड्यात टाकून आम्ही चाललो आता चेत्याच्या नव्या विहिरीवर. का ताल असते आमचा, आणि त्यातल्या हा दलदलचा रस्ता डालं पडला रे भाऊ. आणि आलो आम्ही आमचा बारदाना घेऊन नव्या विहिरीवर, आणि जशीची तशी ती मोटर दिली या विहिरीत टाकून. आणि आता तर 2-2 मोटर आहे भाऊ, पोऱ्या काही आता गोट नाही झाला रे. फोनवर बोलणं चाल घरी, आणि आलो आम्ही मटकत मटकत गावात. चाले भाषा होऊन जाऊ दे मग. आई झुमका झुमका आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चाल